आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मी आणि उद्धव ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाही, त्यांनाच आम्ही सत्तेच्या बाहेर काढू, शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर। मोदींकडून पवार आणि ठाकरेंना ऑफर नाही तर सल्ला, पवारांच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर मोदी बोलले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे अजित पवार राहत नाहीत तर सबसिडी देऊन द्राक्षांसोबत टरबूज सुद्धा एक्सपोर्ट करू, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता, अशा इंग्रजांना या देशातून घालवलं तर मोदी काय चीज आहे, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। लोकशाहीत कुणीही कुणाला घालवतं, यात इंग्रजांचा संबंध काय, इंग्रजांचं बोलतात तर ते परदेशी महिलेला घालवत होते, अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल। तर परदेशी व्यक्ती नको म्हणूनच पक्ष स्थापन केला ना, अजितदादांचा देखील सवाल। पंकजा मुंडेंच्या प्रचारात उदयनराजे भोसले दोनदा भावूक, माझे वडील वारल्यानंतर मुंडे साहेबांनी माझं बोट धरलं असं म्हणत उदयनराजेंना अश्रू अनावर। छत्रपती संभाजीनगर शहराच्या पैठण गेट परिसरातून 39 लाखांची रोकड जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून छापा टाकत कारवाई। नागपुरात शासकीय नोकरी आणि गुंतवणुकीच्या नावावर 3.17 कोटींची फसवणूक, पती पत्नीसह 4 जणांना अटक तर 6 आरोपी फरारी, आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। अमरावती जिल्ह्यात यंदा कपाशी आणि सोयाबीनच्या पेरणीत वाढ होणार, जिल्ह्यात 2,54,000 हेक्टरवर सोयाबीन तर 2,11,000 हेक्टरवर कापूस लागवडीची शक्यता।